आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। आत्मनिर्भर गोशाळा झाल्याच पाहिजेत, प्राकृतिक किंवा गोशाळा आधारित शेती झालीच पाहिजे, देणग्यांच्या माध्यमातून दानदात्यांना गोशाळेशी जोडले पाहिजे, ही त्रिसूत्री घेऊन गोसेवा आयोगाची राज्यमाता गोमाता संवाद यात्रा आज जालन्यात आली होती। अंबड चौफुली येथे स्वागत झाल्यानंतर दुचाकी स्वारांची फेरी काढून ही यात्रा मामा चौकात पोहोचली। तेथील एका कार्यालयात जिल्ह्यातील गोशाळा चालकांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले। व्यासपीठावर होते गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, हरिभक्त परायण डॉक्टर आनंद गडकर महाराज, माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर, उपमहापौर राजेश राऊत, विजय कामड, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे, ते तर आपण पाहणारच आहोत। तत्पूर्वी पाहूयात एक जाहिरात। आज आपण संवाद यात्रा काढली ती 3 गोष्टींसाठी। एक, गो आधारित शेती किंवा प्राकृतिक शेती ही झालीच पाहिजे। 2, आत्मनिर्भर गोशाळा या बनल्याच पाहिजे। आणि 3, CSR आणि डोनेशनच्या माध्यमातून गोशाळेला आम्ही काय मदत करू शकतो, आपल्या शहरातली काय दानदाते मदत करू शकतात त्यांना जोडण्यासाठी आम्ही आलो। एक लक्षात ठेवा, मी खूप अभ्यासपूर्ण तुमच्याशी बोलतो। आपल्यावर ग्रीन रिव्होल्यूशन लादलं गेलं। त्या ग्रीन रिव्होल्यूशन मध्ये उत्पादन वाढावं म्हणून केमिकल फर्टिलायझर आलं, पेस्टिसाइड आले। चांगली गोष्ट असेल तेव्हा, पण त्याचं एक पर्सेंटेज ठरवलं होतं की शेतकऱ्यांनी किती टाकायचं। आजची परिस्थिती खूप वाईट आहे। महाराज 2030 मध्ये प्रेडिक्शन आहे की 5 जणांमध्ये एकाला कॅन्सर होणार। आणि बघतोय आपण, काही वर्षापूर्वी ऐकायला पण यायचं नाही की कॅन्सर झालंय। एखाद्याला झालं तर अख्ख्या गावात चर्चा असायची, शहरात चर्चा असायची। चर्चा पण बंद झाली कारण एवढे पेशंट वाढले। 2 आणि 8 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येतात। हे कुठून येत आहे? तर सगळं हे केमिकल वापरून येत आहे। आपण विसरलोय, प्राकृतिक शेती विसरलोय, बैलगाडीने करायची शेती विसरलोय। ट्रॅक्टर आले, बैल गेले, गोमूत्र पडत नाही, शेण पडत नाही शेतात, नुसतं फर्टिलायझर, केमिकल, मारा चालू आहे। पंजाब मध्ये तर 2 ट्रेन सुरू झाले, रोज 2 ट्रेन जातात फक्त कॅन्सरची ट्रीटमेंट घेण्यासाठी। त्याच्या ट्रेनचं नाव आहे कॅन्सर ट्रेन। पण आता सगळ्या राज्यात व्हायला वेळ नाही लागला। जमिनीची परिस्थिती वाईट झालेली। आता आपली जात आपल्याला यायलाच पाहिजे। आणि माझ्याशी संबंधित विषय म्हणून तो बोलतोय। आज गोशाळेमध्ये 986 गोशाळा या माझ्याकडे रजिस्टर आहेत। 986 गोशाळेमध्ये 1,53,000 गोवंश आहेत। एक गोवंश 10 किलो शेण देतो, एक गोवंश 10 लिटर गोमूत्र देतो। पण किती गोशाळावाले ते शेण आणि गोमूत्र कनेक्ट करतात? उत्तर नाहीये।
काही गोशाळावाल्यांनी सुरुवात केली आहे, चांगली सुरुवात केली. मी 3 वर्षापासून सलग हे बोलतोय. मी पहिल्या दिवशी जेव्हा अनुदान दिलं तेव्हाही बोललो होतो की मी अनुदान देतोय, याच्यातून तुम्ही गोशाळा अजून चांगली करा. पण मला वाईट वाटतं सांगायला, 2 वर्षामध्ये एक बोटावर मोजणे एवढ्या गोशाळा जर सोडल्या, कुठेही फरक दिसत नाही. तसंच चालू आहे. मग आपल्याला करायचं काय नाही, मग असं चालू ठेवायचंय का काही सुधारणा करायची? अहो, मंदिर ऑटोमेशन झाले, आश्रम ऑटोमेशन झाले, छोटे छोटे गोष्टी ऑटोमेशन झाल्या, पण आपल्या गोशाळेत ऑटोमेशन नावाचा प्रकारच नाही. आपण एक साईडला म्हणतो माझ्याकडं माणसं नाही काम करायला, पण आपण काउंट डंप कलेक्टर मशीन सुद्धा आणत नाही. लाख रुपयाचं मशीन आहे. मी नाही तुमच्या खर्चातून सांगत आहे. ज्यांना अनुदान मिळालं त्यांनी तरी आणा. आज मी एक ऑर्डर काढली, सगळ्या कलेक्टरनी ऑर्डर काढायला लावली मी की अंत्यविधी जो आहे तो आता लाकडात नाही होणार, तो आमच्या गौरी आणि गो कास्टमध्ये होईल. का तर लाकडात नाही झाला. आज लाखो टन लाकूड जाळतंय तिथे, पण सेन्सिटिव्ह विषय असल्यामुळे बोलायची हिंमत होत नाही. पण आज जर लाकडं नाही वापरली, लाकडं वाचली तर झाडं वाचतील, आणि गोकास गौरी वापरली तर गाई वाचतील. पण किती जणांनी मशीन घेतले? नाही घेतले, नाही करत आहे. आम्ही तळतळ करून सांगतोय, सगळीकडे सांगतोय, ओरडून सांगतोय. आमचे सगळे सदस्य जात आहेत, सांगतायत, पण आपण करत नाही. मी सगळ्यांना नाही बोलत. आम्हाला काही नको तुमच्याकडून. आणि तुम्ही हे लक्षात घ्या, सगळे गोशाळा आलेले अनुदान बंद नाही होणार आहे. नाही तर तुम्हाला वाटेल अनुदान बंद करायचं म्हणून मी हे बोलतोय का? अजिबात नाही. अनुदान चालूच राहील. जोपर्यंत तुमची गोशाळा आत्मनिर्भर होत नाही तोपर्यंत अनुदान चालू राहील. पण प्रश्न असा येतो की आपण कसे पुढे जाणार आहोत.